काय 6 मजली बांधणार आहे? अहो ज्यांच्याकडे लय अंबानी सारखा माणूस आहे त्यांच्या गाड्या यायला राहायला कोटी कोटी हजार हजार कोटीच्या गाड्या यायला बिल्डिंग आहे, पण काय दुसरं एक एक शर्टची किंमत 10 लाख आहे. काय होणार आहे? 10 लाखाचं शर्टच आहे आणि 50 रुपयात सुद्धा 1.5 कोटीची गाडी आहे आणि 50,000ची गाडी, पण प्रवासच आहे ना. काय लोक आहेत. अरे कालचं प्रकरण लई जड झालं बघा. आणि अजून त्या आईचे शब्द किती आहेत कालचे. अरे माझी तर माझी जाऊ द्या रे बाबा, माझी जाऊ देऊ नका. त्या परिणिमा मला पुन्हा पुन्हा विनंती करते, आई रडती, तुमची माझी गेली तर अशीच तुमच्या पण जातील म्हणून थोडं थांबवा. आईची हाक या सरकारला सुद्धा येत नाही. कसली घटना काय कळत नाही. आणि ती सुशिक्षित झाली, काय म्हणते त्याला, ती कळती, काय म्हणते त्याला, तू सोकरतुत्वान पोरगी झाली. अरे ती पोरगी खरं तर मला काय डोकं लाव, एखाद्या आईच्या डोक्यात आलं तर औषध पाजून मारीन ना बाई. लहानपणीच पोरीच जन्माला येऊ द्यायची नाही दुसरे. म्हणून इथून पुढे विनंती करतो, अरे ही पोरी जरी गेल्या ना यांचं कल्याण नसतं महाराज. यांची लय हाल होती, यांची सारखी साधी नाही हाल होत. हो, एका कार्ट्यानं मागच्या काळामध्ये उत्तर प्रदेशची घटना आहे, 350 मुलीला फसवलंय लव जिहाद मध्ये. 350 काय डोकं आहे का काय? प्रिन्स नाव सांगायचा, 350 मुली गेल्या आणि ते फक्त हिंदूच्याच गेल्यात. भारतात राहून भारतातलंच खाऊन भारतातच राहायचं आणि भारताला त्रास. म्हणून जन्म एकदा यायचं, एकदा तरुणाला विनंती करतो सगळ्याला इथून पुढं आपण सगळ्यांनी सावध भूमिका घ्यायची. त्याला पुरावा आहे, हरीच्या आलो जागरण, हरीच्या सध्याची वातावरणाची दिशाच वेगळी बदलत चालली. आणि म्हणून आज श्राद्ध आहे. सगळे नातेसंत भोईटे परिवाराचे, तुमचे तर भोईटे जास्त आहेत आडनावाचे. हो, चांगलं जजमेंट आहे. मला भोईटेंचं काही माहित नव्हतं, पण मला वाटतं आमच्या भोईटे ताई 2006ला भेट झाली आमच्या, आहे का नाही माहिती. लोंढे महाराज आपण 6ला कुठं ते आदरकीची दिंडी, आदरकीची परिस्थिती नंतर तुम्ही जाणलं होतं. पुष्पताईंचं गाव कसं आहे महाराज नाही रे. पुष्पताईंनी कष्टच लय केले, काय कळत नाही त्या माऊलीची दिशा. अवघड आहे काम. अहो